मी चाललोय गावी माझ्या लहान बाळाला घेऊन. लग्नानंतर ही दुसरी फेरी आहे जी मी बाईक घेऊन चाललोय. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायडर योगी. 1 hour later. माझी फॅमिली ज्या गाडीमध्ये आहे त्यांना मी आता कॉल केला होता. तर ते माझ्यापासून 14 किलोमीटर लांब आहेत. 14 किलोमीटर माझ्या पुढे आहेत ते. मी मागं राहिलो. सकाळी पूर्ण धुकं झालं आहे. जास्त नाही आहे पण थोड्याफार प्रमाणात धुकं आहे आणि खूप गार वारा लागतोय. आलो ना टायमात. लांबनच ओळखली मी. काय साहेब हा जागा. अरे मी असं म्हटलं काय जागा येतोय ना. ए किट्टू काय आलं की काय आलं काय झालं. ये 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 चल ये 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 पप्पी ये. चल चल ये. पण बघ आवाजावर पण बघ. काय रे लेका काय झालं. अरे लेके काय झालं. वो 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 बघा एवढं घालून पण ओळखलं ना त्याने. लेका ते चाटू नको. हो हो. तर आताच जस्ट माझ्या फॅमिलीची भेट झाली. मी पुन्हा निघालोय. ते लोक कारमध्ये आहेत. मी पल्सर 220 घेऊन पुढं निघालोय. ते आय थिंक वॉशरूमला वगैरे थांबले. पूर्ण गुलाबी झाडं लावलेत राईट साईडला. एक नंबर वाटतंय. आणि लेफ्ट साईडला येल्लो पण आहेत आणि पिंक सुद्धा आहेत. खूप भारी वाटतंय. कारण यांच्या अगोदर मी काही असं पाहिलं नव्हतं मुंबई गोवा हायवेला. हे पहिल्यांदाच बघतोय. आणि आता रस्त्याची कंडिशन पण जरा खूप चांगली आहे, बेटर आहे. पहिला जो रस्ता होता त्या रस्त्यापेक्षा खूप चांगली आहे, खूप बेटर आहे. A few moments later. नाश्ता करा या. जस्ट आम्ही वाकणला थांबलोय, नाश्ता करतोय. श्री स्वामी समर्थ म्हणजे समोरून येते ना हायवे आहे. हायवेच्या बाजूलाच लेफ्ट साईडला खूप छान असं हॉटेल आहे. जिकडे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलोय. जारू साहेब बोला. आधी भूक लागला ते जेवण खातो नंतरला बोलतो. आधी फोटो बा. चाललं गावाला. आरोग्याला तर सांगून टाकेन. हा गं तू खायला तुला मला आवडली. खा ना. मिसल पाव मागवतो. मिसल पाव मागवतो, नाश्ता करतो आणि पुन्हा आमची जर्नी चालू करतो. दुसरं काय घ्या ना. आता डायरेक्ट नॉनस्टॉप घरी. डायरेक्ट महाड ना डायरेक्ट आता आम्ही डायरेक्ट महाड जाणार भाजीपुरी नॉनस्टॉप. 1-1.25 तासाचं रनिंग आहे. ऑइलीच आहे ना होऊन जाईल. जास्त. त्यांना तरी कमी बोलतो ना ते नको राहू दे. नाही थांबा याच्यातून सांगतो तरी नको नको मला नको राहू हे ना खाणच नाही. तो वडा आहे ना स्पायसी. आता आलं कसं आहे ना तेल आहे ना. हेच हॉटेल आहे श्री समर्थ.
इकडे आम्ही नाश्ता केला जस्ट. ही वॅगनर ज्याच्यामध्ये माझी फॅमिली जारूसाहेब घेऊन आलेत. आमचं सजेशन एकच आहे, बाकी काय नाही. भाईंदर मिरा रोडवाल्यांनी ठाणे मार्गे येऊ नये, गपपणे मुंबई मार्गे अटल सेतू मारून या. लवकरात लवकर तुम्ही कोकण हायवेला पोचाल. आम्ही काय नाही बोलू तर आता आम्ही निघतो इकडून. भेटूयात आपण. ते माळला Motor block setup वर. वाट बघतोय, त्याला मी भेटू आणि मग पुढची काय पुढची त्यांची सोय पाणी. ओके चलो भेटूयात ना मोटर ब्लॉक सेटअपवर. जर तुम्हाला फॅमिलीसोबत फिरायचं असेल किंवा मित्रांसोबत ट्रिप प्लॅन करायची असेल तर आपल्याकडे एकदम फ्रेश कंडिशनमध्ये मारुती सुझुकी अर्टिगा 7 सीटर आणि वॅगनर या 2 गाड्या अवेलेबल आहेत. बेस्ट कंडिशन गाड्या एकदम चकाचक आणि वेल मेंटेन आहेत. रिजनेबल रेट्स आहेत. लोएस्ट प्राईसची गॅरंटी म्हणजे खिशाला पण परवडणार. लोकेशन आहे मीरा रोड ईस्ट विनयनगरमध्ये त्यांचं ऑफिस आहे. तर वाट कसली बघताय, नेक्स्ट ट्रिपसाठी गाडी पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. ते लोक जस्ट निघालेत आणि मी पण निघतोय. असं काही व्ह्यू आहे समोर. 8 वाजून 10 मिनटं झालेत. 5-7 मिनटं झाले असतील ते लोक पुढे गेलेत माझ्या आणि मी मागून रेडी झालोय, निघालोय. बघूया कुठपर्यंत गेलेत. जवळजवळ 10 मिनटं गेली मला ती गाडी समोर दिसते आता. कारण मी 5 ते 7 मिनटं लेट सुटलो होतो आणि रस्ता फुल सुसाट आहे. तर आय थिंक ऋतिकसुद्धा गाडी खूप पळवतोय. मी माझी गाडी 145 टच केली होती. 145 ऑफ रेकॉर्ड. कारण मी कॅमेरा चालू नव्हता केला, मला ते दाखवायचं नव्हतं एवढा स्पीड वगैरे. तर 145 मी टच केला होता. 100+ चालू होतो तेव्हा ती गाडी आता मला दिसते. म्हणजे एवढा रस्ता खूप भन्नाट केला आहे. म्हणजे माणूस आहे ना, गाडी जसे पाहिजे तसे गाडी खिचू शकतो. फक्त गाडी खिचणारा आणि गाडीमध्ये दम पाहिजे बस. ही जी समोर दिसते गाडी ती गाडी आहे वॅगनार MH04. जस्ट माणगावमध्ये एंटर झालो आहे आणि खूप मजा आली गाडी चालवायला. 125 130 एकदम इझिली रीच आउट होतोय. म्हणजे 130पर्यंत मला वाटत नाही काय स्ट्रगल गाडी करते. आता माझी बायको ओरडली मला, म्हणते जरा सावकाश चालू, शायनिंग कमी कर अशी म्हणते. हा माणगावर असं आलो ना की एक आपल्या गावाला आल्यासारखं फिलिंग येतं. आपल्या एरियामध्ये गेलो, आपल्या घरामध्ये गेलो फिलिंग येतं. तसं सेम फिलिंग माणगावला आलो, माणगावमध्ये एंटर झालो की सेम फिलिंग येतं की आपण आपल्या घरी चालू आहे. साधारणतः इथून माझं घर असेल एक 50 किलोमीटर असेल. 50 किलोमीटर तरी समथिंग असेल. पण तरीसुद्धा इथे आलो की असं वाटतं की आपण आपल्या एरियामध्ये एंटर झालो आहे आणि ती खुशी वेगळी असते. जस्ट महाडला पोचलो. इकडून राईट गेला तर महाड आहे, लेफ्ट गेला तर रायगड किल्ला आणि स्ट्रेट गेला तर रत्नागिरी आहे. कॅमेऱ्याचे स्टोरेज फुल झाले आहे त्याच्यामुळे मोबाईलने शूट करतो आहे. तर असं काही मला हे झालं आहे, ट्रॅव्हलिंग झाली आहे. आता वाजलेत 9 आणि मी निघालो होतो सकाळी 4:30 ते 9, 4 ते 5, 4.5 तास. त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास आमचा नाश्ता मध्ये थांबून गेलो. तर अशी काही जर्नी झाली. आणि महाडमध्ये आल्यानंतर खूप बरं वाटतं कारण आपला नेटिव्ह प्लेस आहे. खूप दिवसांनी आलो आणि आता मोटर ब्लॉक सेटअप मिळत. मी 2 महिन्यापूर्वी मी गावी आलो होतो. 2 महिने कंप्लीट झालेत आणि त्या व्लॉगमध्ये मी म्हटलं पण होतं की 2 महिन्यानंतर मी पुन्हा गावी येणार आहे. तर 2 महिने झाले. हा रस्ता अजून ही फरशी अजून बनली नाही आहे. अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून. फक्त एक फरशी बनली आहे. तो स्लोप नाही बनला आहे, तिकडचा स्लोप नाही बनला आहे
आणि ह्या कच्च्या रस्त्यातून अजून वाहतूक होते, लोक ये जा करत आहेत, खूप धूळ उडते. जेव्हा मी कॉलेजला होतो आणि तेव्हा आहे ना माझ्याकडे RTR 160 येल्लो कलरमध्ये, जेव्हा ती पहिले लॉन्च झाली होती येल्लो कलर, सेम मॉडेल माझ्याकडे होतं. मला माझ्या मामाने दिलं होतं, त्याची होती गाडी, त्याने मला दिली होती ॲज पर हिम, की कोणाची गाडी नाही चालवायची जो पण आपण स्वतः त्या काबिल नाही होत की आपण स्वतः कमवू. तर तेव्हा तर मी नव्हतोच काबिल की स्वतः मी काही कमवू शकेल, कारण मी तो कॉलेज टाईम होतो. आणि कॉलेज टाईमला असं ना, हा जो रस्ता होता ना, हा रस्ता एवढा म्हणजे पक्का नव्हता जसं आता पक्का आहे. एवढा काही खास झाला नव्हता, बनला नव्हता. आता तो खूप भारी बनला आहे. आणि हा रस्तासुद्धा मला तेव्हा खूप आवडायचा. ह्या रस्त्याला गाडी चालवणं किंवा गाडी पळवणं हा माझा फेवरेट. आणि ते महाडला आलो ना, महाडवरून घरी जाताना किंवा महाडलाही आलो तर हा जो पॅसेज आहे हा माझा फेवरेट पॅसेज असतो. बाजूने नदी, राईट साईडला नदी आहे, सावित्री नदी मे बी आहे. खूप भारी व्ह्यू येतो आणि पावसाळ्यात तर खूप चांगला व्ह्यू असतो. 3 वर्षापूर्वी माझा यूट्यूब चालू केला. 3 वर्ष झाली माझे यूट्यूब चालू, ऑलमोस्ट 3 वर्ष झाले असतील, कदाचित जास्त पण झाले असतील, पण 3 वर्ष झाली असतील. हे बघा, ही नदी बोललो होती, किती भारी दिसते, पूर्ण तिथपर्यंत तशी आहे. खूप भारी वाटतं. मी जेव्हा माझा मोटो ब्लॉग चालू केला होता यूट्यूब चॅनल, तेव्हा जो की माझा पहिला मोटो ब्लॉग होता ना, तो सुद्धा ह्याच रस्त्याला आहे. हा जो रस्ता आहे सेम रस्त्याला माझा पहिला मोटो ब्लॉग आहे. तो ब्लॉग जर मला कोणी बघत नसेल मी कसा स्टार्ट केला, तेव्हा माझ्याकडे कॅमेरा नव्हता, ॲक्शन कॅमेरा वगैरे काहीच नव्हतं, पण मनामध्ये काहीतरी करायचं होतं. मनामध्ये एक जिद्द होती की माझ्याकडे मोबाईल आहे तर मी मोबाईलने स्टार्ट करेल. पण ते काळांतराने त्याला मी तेवढं चालवलं नाही, सोडून दिलं आणि आता पुन्हा एकदा चालू केलं आहे. आता तर माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे, गाडी आहे आणि सॅटर्डे संडे सुट्टी पण असते, पण तरीसुद्धा होत नाही आहे. तेव्हा मोबाईलने मी शूट करायचो. मगाशी मी जो चेक केला होता तेव्हा मी एक लिटरली सांगतो, मी 70-80 चालत होतो, जास्त स्पीड नव्हतं पळवत. तेव्हा माझ्या गाडीचा मायलेज होता, तो मायलेज 49 किलोमीटर पर लिटर दाखवत होता. 49, 220 cc गाडीला 49चा ॲव्हरेज खूप झाला, खूप. लिटरली असं आता 125 गाड्या आहेत त्यासुद्धा 50चा ॲव्हरेज देत नाही आहेत, 50चा ॲव्हरेज देत नाही आहेत. तर माझी ही 220 cc असूनसुद्धा तेवढा ॲव्हरेज येते. आणि नंतर मग मी गाडी आहे ना 80-90 किलोमीटर मी नॉनस्टॉप 100च्या वरतीच, म्हणजे एक 120-130च्या स्पीडला गाडी चालवतो. त्याच्यामुळे आहे ना तो जो ॲव्हरेज आहे तो ड्रॉप झाला आहे आणि आता 44 किलोमीटर पर लिटर दाखवतो आहे. पण तरीसुद्धा 44 हा पण एक योग्य मायलेज मला वाटतं 220 cc साठी. गावडर बोललो आहे, बोटे वगैरे क्रॉस केले आणि हे लोक पुढे गेलेत. कुठपर्यंत गेलेत काय माहीत नाही, आयडिया नाही मला. तर म्हटलं की शिवावर जाऊन थांबतो, परत माझ्या पुढे गेलेत की अजून मागे तर नसतील, कारण मी खूप स्लो आलो. A few moments later. A few moments later. ए चल आता बोट नको मोजू सानास. जस्ट आम्ही पोचलो इकडे घरी, आमच्या गावी पोचलो. ते आमचं किट्टू शेट आतमध्ये बसलेत, एकदम निवांत आहेत ते, काय टेन्शन नाही. दुसरे काहीतरी जातात असं लातेने काय मारतो ते माझंच आहे म्हणून तुमचं म्हणून लातेने मारायचं. अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो इकडे. आता मम्मी येईल तिकडून, माझं घर तिकडे आहे, ते खाली दिसत असेल, मी दाखवलं. तर ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि अजून काही अपडेट्स येत राहतील, अजून नवीन ब्लॉग येत राहतील. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.